गोडगे आनंद त्यांना सांगत गोल्डी साहेबांना की अरे मी युरोपियन चित्रपट बघितले आहेत, मी इटालियन चित्रपट आम्हाला दाखवले गेले तिकडे इन्स्टिट्यूट मध्ये, आणि गोदार्थ आहे नावाचा खूप मोठा चांगला दिग्दर्शक आहे, फेलिनी नावाचा खूप चांगला दिग्दर्शक आहे, हिचकॉकचे खूप चित्रपट यशस्वी होतात. आणि गोल्डी आनंदनी ना ही नावं कधी ऐकली नव्हती गोल्डी साहेबांनी, आणि त्यांना असं वाटायचं की अरे हे कोण दिग्दर्शक आहे, आणि त्यांचा एवढा बोलबाला तिथे परदेशामध्ये म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं जातं, त्यांचे चित्रपट दाखवले जातात. तर याचा अर्थ असा आहे का की मलाच चित्रपटाचं मी शिक्षण घेतलेलं नाहीये, तर माझ्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे. आणि जो भोगी सांगतो की अरे त्यांनी अमका एक चित्रपट काय सुंदर बनवला होता, त्याचं टेकिंग किती चांगलं होतं, तर हे तर मी कधी बघितलेलं नाहीये, मी माझ्या पद्धतीने चित्रपट बनवतो, तर मग मी काय करायचं. तर त्यांना ना तो हा विचार सगळं सतावत राहिला, आणि त्यांनी ठरवलं की मी लंडनला जाणार आणि तिकडे मी चित्रपटाच्या कसं म्हणजे चित्रपट कसा बनला जातो याचं मी शिक्षण घेणार. म्हणून गोल्डी साहेब लंडनला गेले. 40 दिवसांच्या त्या लंडनच्या इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये ते रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 चित्रपट बघत असत वेगवेगळे, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी थिएटरला प्रदर्शित झालेले, अन्य कुठे बघायला त्यांना मिळाले तर. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटायचं की जे गोगी आनंदनी त्यांना सजेस्ट केले होते की अरे अमका एक चित्रपट या दिग्दर्शकाचा खूप चांगला आहे, किंवा त्या दिग्दर्शकाने त्या किती कमाल केलेली आहे, ते चित्रपट त्यांना योगायोगाने बघायला मिळेल. त्यांना असं वाटलं की अरे याच्यामध्ये असं काही खास असं काहीच नाहीये जे गोगी आपल्याला सांगत होता की कमालीचं बनवलंय, तर मला ते म्हणजे असं कमालीचं वाटत नाहीये. आणि ते ठीक आहे त्यांचं तंत्र खूप आपल्यापेक्षा ऍडव्हान्स आहे, मात्र त्याच्यामध्ये जो प्रेक्षकाला हळवेपणा हळवं करण्यासाठी जे चित्रपटाची कथा किंवा त्याची ट्रीटमेंट लागते, ती ह्या चित्रपटांमध्ये मिसिंग आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांनी अनेक चित्रपट बघितले त्या 40 दिवसांच्या वास्तव्यामध्ये. तिथे त्यांनी चौकशी केली की मला अशी कुठली इन्स्टिट्यूट आहे का जिथे मला चित्रपट कसा बनवतात ते शिकता येईल. तर त्यांना सांगितलं की असं काही नाहीये, अशी कुठली संस्था इथे नाही जे तुम्हाला चित्रपट फिल्म मेकिंग शिकवेल म्हणून. त्याच्यामुळे त्यांचा तो ब्रह्मनिराश झाला होता, आणि हा सगळे चित्रपट बघितल्यानंतर त्यांना एक मनामध्ये असं सतत त्यांच्या भुंगा सुरू होता की मी जे करतो आहे ते योग्य आहे का, मग हे चित्रपट जे हे दिग्दर्शक करत आहेत ते जसं काम करत आहेत ते योग्य आहे.